नमस्कार मित्रांनो, मला एक कमेंट आली होती की भजनी ठेक्याच्या तिहाईबद्दल सविस्तर माहिती सांगा. त्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर भजनी ठेक्याची तिहाई शिकण्यापूर्वी आपल्याला तिहाई म्हणजे काय, ती कशी हातावर मोजायची किंवा तिहाई रचना कशी बनते याबद्दल सविस्तर माहिती बघूया. तर ही माहिती आपण बोर्डवर बघूया. तिहाई समजून सांगताना आपल्याला बोर्डची मदत घ्यावी लागत आहे. तर तिहाई म्हणजे काय हे पाहताना आधी तिहाईची व्याख्या बघणं आवश्यक आहे. तर तिहाईची व्याख्या आहे, धाने शेवट होणारा बोल समूह जशास तसा 3 वेळा वाजवल्यास तिसरा धा हा समेवर येतो किंवा तिसऱ्या धाच्या जागी त्या तालाची सम येते, अशी आहे तिहाईची व्याख्या. आता या तिहाईच्या व्याख्येमध्ये महत्त्वाचं काय आहे, धाने शेवट होणारा बोल समूह. बोल समूह म्हणजे काय, तर तबल्यावर डग्यावर जे आपण बोल वाजवतो, जे अक्षर वाजवतो त्यांना बोल म्हणतात. त्या अक्षरांचा समूह ज्याचा शेवट कशाने होतो, धाने होतो. आता खाली बघा असं लिहिले, बोल समूह प्लस धा म्हणजे धाने शेवट होणारा बोल समूह. म्हणजे या बोल समूहाचा शेवट कशाने होतो, तो धाने. तर अशी रचना 3 वेळेस वाजवलं, समजा बोल समूह धा, बोल समूह धा, बोल समूह धा, तर ते तिसऱ्या वेळेस जो हा धा येतो तो तालाच्या समेवर येतो, अशी आहे तिहाईची व्याख्या. समजा आपण अक्षरसमूह घेतला एखादा, तिहाई नावाचाच अक्षरसमूह घेतला, तर समजण्यासाठी सोपं म्हणून तिहाई धा, तिहाई धा, तिहाई धा, तिसरा धा हा समेवर येतो. तसं बोल समूह धा, बोल समूह धा, बोल समूह आणि धा, तर याला म्हणतात तिहाई. आता तिहाईचं समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपण या उदाहरणामध्ये तिट हे अक्षर घेऊ. तिट हा बोलांचा समूह आहे असं गृहीत धरू. तर तिटच्या शेवटी धा, धाने शेवट होणारा बोल समूह. बोल समूह आहे तिट, शेवट होतो त्याचा धाने. तर असा 3 वेळेस वाजतोय, तिट धा, तिट धा, तिट धा. तर तिसऱ्या वेळेस हा धा येतो समेवर. तर थोडक्यात याला म्हणतात तिहाई. छोटी तिहाई आहे, पण म्हणताना आपल्याला तिट धा, तिट धा, तिट धा असं नाही म्हणता येत, कारण की एका एका मात्रेमध्ये किती किती अक्षर येत आहेत याचं जे व्हॅल्युएशन असतं तर ते आपल्याला घ्यावं लागतं. समजा एका मात्रेत तिट आलं तर दुसऱ्या मात्रेत हा धा येईल आणि ती येईल. पुढच्या मात्रेत इथला राहिलेला ट इथं येईल, इथं धा येईल आणि शेवटी राहिलेला तिट. म्हणजे तिहाई कशी म्हणता येईल, तिट धा ती ट धा तिट. तिट हे अक्षर मध्येच तुटतं इथं. तिट धा ती ट धा तिट, ही झाली 4 मात्रेची तिहाई. म्हणजे म्हणताना कसं होईल, समजा जर आपण 3 ताल म्हणतोय, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, तिट धा तिट धा तिट धा, ही शेवटच्या 4 मात्रेची तिहाई झाली. आता आपला मेन टॉपिक काय आहे, भजनी ठेक्याची तिहाई काय. कमेंटमध्ये आपल्याला जसं आलं होतं की भजनी ठेक्याची तिहाई समजून सांगा किंवा सविस्तर सांगा म्हणून. तर भजनी ठेक्याची तिहाई समजण्यासाठी आपल्याला सर्वात बेसिक तिहाई म्हणजे काय हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी हे आधी तिहाई म्हणून समजून सांगितलं. आता भजनी ठेक्याची तिहाई. भजनी ठेक्याची तिहाई थोडीशी वेगळी आहे. थोडीशी वेगळी आहे कशामुळे म्हणतोय, कारण की या व्याख्यापेक्षा थोडी वेगळी जाती. म्हणजे व्याख्या याच्यात अंतर्भूत आहेत, ही तिहाई या व्याख्येमधली जी तिहाई सांगितली ती याच्यात अंतर्भूत आहेत. पण भजनी ठेक्याच्या तिहाईच्या अगोदर जो 1.5 मात्रेचा सुरुवातीला एक गॅप सोडला जातो, धा नंतर 1 मात्रा गॅप सोडला जातो. तर ते कसं आहे ते बघूया आपण. बघा भजनी ठेक्याच्या तिहाईमध्ये ते काय लिहिलं, धा 1 2, म्हणजे धाच्या नंतर अर्ध्या मात्रेचा 1 आणि दुसरा 2, तर धा 1 2. ॲक्च्युअल तिहाई इथून सुरू होती, धा तिट धा 1 धा तिट धा 1 धा तिट. म्हणजे तिहाईची जशी आपण व्याख्या पाहिली त्या व्याख्येप्रमाणे इथं धा तिट हा बोल समूह आहे. म्हणजे धा तिट धा, धा तिट धा, धा तिट, तिसरा धा जो आहे तो समेवर येतो. आता तिहाईमध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे आकार, त्याला आपण अवग्रह म्हणतो. यस, आता इथं 1 2 लिहिले तर या 1 2च्या जागी अवग्रहसुद्धा आपल्याला देता येते. म्हणजे आपण वाजवताना हा 1 2 म्हणू शकता किंवा याला यस यस म्हणजे आ आ म्हणू शकता. कसं
धा आ आ धा तीट धा आ धा तीट धा आ धा तीट असं सुद्धा म्हणता येते. किंवा जर परफेक्शननं किंवा करेक्शननं आपल्याला तो गॅप मोजायचा तर आपण अंकसुद्धा म्हणू शकतो. कसे? 10-1-2 धा तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट अशा प्रकारे आपल्याला अंकसुद्धा म्हणता येतात. तर ही ती आहे थोडीशी अजून हळू याच्यात 8 मात्रेत म्हणून दाखवतो मी. आता भजनी ठेका आपल्याला माहिती आहे 8 मात्रेचा आहे. तर धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. आता ती आहे 10-1-2 धा तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन. हीच ती आहे. आपण परत एकदा एक एक मात्रा घेऊन सुद्धा म्हणू शकतो. तर ती कशी? 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन. म्हणजे कशी होईल? 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना. किंवा अशी लिहिली तशी सुद्धा म्हणता येते. 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन. भजनी ठेक्याची ती आहे म्हणताना आपण विलंबित लयीत प्रॅक्टिस करावा. आणि भजनी ठेका आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. कारण की भजनी ठेक्यासोबत ही तिहाई म्हणायची. भजनी ठेक्याच्या लयीमध्येच ही तिहाई आली पाहिजे. तर ह्या दोन्ही तिहाई आपण कशा वाजवायच्या ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तबल्यावर बघू. आताच आपण बोर्डवर ही सगळी माहिती बघितलेली आहे. तर तीच तिहाई आपण तबल्यावर कशी वाजवायची आणि हातावर कशी म्हणायची हे दोन्ही पाहणार आहोत. तर पहिली तिहाई आहे 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. तबल्यावर कशी वाजवायची? तर 1-2 जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. तेवढा आपल्याला एक गॅप सोडायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन ना तिन धी ना. 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना. आता दुसरी ती आहे त्याच्यासारखीच आहे, फक्त तीटच्या ऐवजी तिरकट घेतलेला आहे. तर ती कशी आहे? धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. 10-1-2 धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट धिन ना. तबल्यावर कशी वाजवायची ते बघूया. धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. 10-1-2 धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. आता तिसरी ती आहे 10-धिन धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन. 10-धिन धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन धी ना. आता तिन्ही तिहाया आपण थोड्याशा फास्ट लयीत म्हणूया आणि वाजवूया. ठीक आहे. धिन ना धिन धी ना धिन ना तिन ती ना. 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन ना तिन धी ना धिन ना धिन धी ना धिन ना तिन धी ना. 10-1-2 धा-तीट 10-1-धा-तीट 10-1-धा-तीट धिन ना धिन धी ना धिन धी ना. दुसरी 10-1-2 धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट धिन ना धिन धी ना तिन धी ना. 10-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट धिन ना धिन धी ना धिन धी ना. 10-1-2 धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट 10-1-धा-तिरकीट धिन ना धिन धी ना. तिसरी ती आहे
धा दिन धा तीट धा एक धा तीट धा एक धा तीट धिन्ना धिन धिना धिन्ना तिन तिना धिन्ना धा तीन धा तीट धा एक धा तीट धा एक धा तीट धिन. आता तिन्ही त्या थोड्याशा फास्ट लयमध्ये धिन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना धिन्ना याच तिहाईमध्ये कधी कधी धातीट धा न घेता धीन घेतात, कारण भजनी ठेक्याचं पहिलं समीचं अक्षर जे आहे ते धीन आहे. तर ते कसं घेतात, जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सर्वांनी ते ह्या तिन्ही चारी तिह्या थोडासा फरक असतो, धीनच्या ऐवजी धा वाजवलं जातं किंवा गॅपच्या ऐवजी धीन वाजवलं जातं. एवढ्या फरकाने ते तिह्या वेगवेगळ्या प्रकारे वाजवता येतात. तर या तिह्याचा तुम्ही अभ्यास करावा, हातावर प्रॅक्टिस करावी, नंतर तबल्यावर वाजवावं आणि तबल्यावर खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिस करून ह्या तिह्या अवगत करून घ्याव्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात कमेंट करून मला कळवा. धन्यवाद.